कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये 63वी महाराष्ट्र राज्य मराठी हौशी नाट्य स्पर्धा सुरू आहे। या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील राणी अहिल्याबाई वाचन मंदिर पुरस्कृत रंगशारदा कलामंचनं कैलासवासी शरद घाग लिखित फुलाला सुगंध मातीचा हे नाटक सादर केलं। 8 कलाकारांच्या मदतीनं सादर केलेल्या या 3 अंकी नाटकात कुटुंबातील नात्यांचं एक आगळं वेगळं दर्शन घडलं। दुर्गुणांच्या संगतीत वाढलेल्या मुलाची अवस्था आणि त्याचा कुटुंबावर होणारा परिणाम, वहिनीनं आईसारखी दिरावर केलेली माया, वडिलांचं मुलावर असणारं प्रेम, भावाभावातील प्रेम, दुर्गुण असूनही प्रेम करणारी प्रेयसी अशा सर्व नात्यांचा मेळ या नाटकात घालण्याचा प्रयत्न दिग्दर्शक मिलिंद चिकोडीकर यांनी केलाय। यात सांगायचा प्रयत्न केला की वहिनी म्हणजे आई आहे आणि ती जी देती माया, ममता, प्रेम हे सर्वांना देण्यासारखे आणि कुटुंब एकत्र राहावं, सगळ्यांनी कुटुंबातल्या नातेसंबंधाचे जे नाड्या आहेत त्या नाड्या तुटू नयेत असं सुंदर। आणि जरी एखादा मुलगा बिघडला म्हणून तो काय, जसं फुले आपले असली तरी काट्यानं सुद्धा प्रेम करावं लागतं, याचं उदाहरण म्हणजे हे फुलाला सुगंध मातीचा। या नाटकात दीराची भूमिका साकारणाऱ्या अवधूत आठवले यांच्या अभिनयाला श्रोत्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली आहे। म्हणजे ज्या घरात आई नसते त्या मुलाचे काय हाल होत असतात आणि त्याच्यानंतर वहिनी आल्यावर वहिनी काय प्रकारे सांभाळून घेत असते, म्हणजे वडील कुठल्या प्रकारे त्याच्याकडे पाहत असतात आणि वहिनी त्या गोष्टीला सगळ्यांना सांभाळून घेते। हा अनुभव खरं वास्तविक फार चांगला अनुभव आहे आणि प्रत्येक घरात बऱ्यापैकी ज्या घरात आई नसते किंवा ह्या अशा गोष्टी घडत असतात त्याचं एक ज्वलंत उदाहरण ह्या फुलाला सुगंध मातीचामध्ये शरद घाग आणि आमचे चिकोडीकर सर जे दिग्दर्शक आहेत यांनी उत्कृष्टपणे आम्हाला शिकवण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न केला। सायली कुलकर्णी यांनी दीराला सुधारण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या वहिनीची भूमिका साकारली आहे। तर ती वहिनीची भूमिका अशी आहे, तिचा दीर एकदम बिघडलेला असतो आणि गुंडगिरी प्रवृत्तीचा असतो तो, आणि त्याला सुधारण्यासाठी तिची वहिनी काय काय करते आणि ते सुधारल्यानंतर तो गैरसमज काय होतो हे या नाटकातून आम्ही दाखवलेलं आहे। पौर्णिमा टोपकर, अभिजित आठवले यांनी या नाटकातील पात्रांना तंतोतंत जुळेल अशी वेशभूषा केली आहे। चंद्रकांत इंदलकर यांची प्रकाश योजना आणि रोहन घोरपडे यांच्या संगीतामुळं नाटकानं उंची गाठली आहे। अरुण घोरपडे यांचं नैपथ्य असून सदानंद सूर्यवंशी यांनी केलंय।